नमस्कार मंडळी, सुरेखा किचन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे चिकन फ्राय. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा घेतलेलं आहे चिकन स्वच्छ पाण्याने 2-3 धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर लाल तिखट ॲड केलेलं आहे. त्यानंतर गरम मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण हळद ॲड केलेली आहे. हळद ॲड करून झाल्याच्यानंतर धनापूड ॲड करून घेतलेली आहे. धनापूड ॲड करून झाल्याच्या नंतर गरम संडे मसाला घेतलेला आहे आणि गरम संडे मसाला घेऊन झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे. मीठ घेतल्यानंतर आपल्याला प्रमाणात असं त्याच्यात थोडंसं आपण बेसन पीठ ॲड केलेलं आहे. बेसन पीठ ॲड करून झाल्याच्या नंतर आपण त्याला एकजीव करून घेऊया. सगळं मिक्स करून घेऊया. मसाले एक मिक्स करून झाल्याच्या नंतर 5-6 मिनटं आपण साईडला ठेवून घ्यायचं, म्हणजे सगळे चिकनमध्ये मसाले मिक्स होतील तोपर्यंत एकजीव होईल. आपण 5-6 मिनटं आपण झाकण मारून ठेवूया. तुम्ही बघू शकता आपलं चिकनमध्ये मसाला सगळीकडं मिक्स झालेला आहे. आता आपण लगेच कढई ठेवूया तेल गरम करायला. तेल गरम झाल्याच्या नंतर लगेच आपण चिकन फ्राय करायला घेऊया. तुम्ही बघू शकता आपण इकडे फ्राय करायला सुरुवात केलेली आहे. तर आता मंद गॅसवर खरपूस भाजेपर्यंत त्याला आपण परतून घेऊया. परतून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता किती छानपैकी आपण परतून घेतलेलं आहे. 5-6 मिनटं असं परतून घ्यायचा खरपूस भाजेपर्यंत, मग चांगलं असतं खाण्यासाठी. आणि आपले खरपूस झालेलं आहे. आता आपण ते काढून घेऊया एका पेपरवरती. काढून झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. शेअर करा, कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. काही चुका होतच राहतील, पण ते सुधारण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आपल्या चॅनल नवीन असल्यामुळं आपल्याला काही एवढा अनुभव नाही, पण तरी पण प्रयत्न करते. तर तुमची साथ हवी. तर मित्रांनो, अशीच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, इकडे बघू शकता आपले ऑलरेडी चिकन फ्राय पण झालेलं आहे. चिकन फ्राय करून झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता वरतून किती छानपैकी आपण कोथिंबीर टाकलेली आहे. तर हे गावठी पद्धतीने आपण केलेली आहे. आपण कोणते मसाले वगैरे एवढे वापरले नाही. आपले घरगुती मसाले आपण वापरून हे केलेले आहे. तर मित्रांनो, असेच आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.